अभिजित सावंतने खेळाचे नियम तोडले आणि यामुळेच अख्खा घर अभिजितच्या मागे लागलाय। ही चूक अभिजितने एकदा नाही दोनदा केली आणि अभिजितची पार्टनर निक्कीने पण सेम चूक केली आहे। निक्कीने पण खूपदा खेळाचे जे नियम होते ते तोडले आहेत आणि यामुळेच या दोघांमागे अख्खा घर लागला आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की बिग बॉसने घरच्या लोकांना जोडीमध्ये ठेवलं आणि प्रत्येकाची एक ना एक जोडी आहे आणि प्रत्येक जोडीला एक आठवडा जोडीमध्येच फिरायचं आहे, जोडीमध्येच सगळी काही ऍक्टिव्हिटी करायची आहे। पण घरातले सर्व जोडीदार त्यांचे रूल्स त्यांचे नियम पाळत आहेत, पण निक्की आणि अभिजित त्यांचे नियम पाळत नाही आहेत। निक्कीने तर खूपदा नियम तोडले आहेत, निक्की खूपदा सिंगलच फिरली आहे आणि आता अभिजित पण सेम तसंच करते आहे। म्हणजे अभिजित पण निक्कीच्या पायगुणांवर चालत आहे। अभिजितने पण रूल तोडला, अभिजितने पण नियम तोडला, कारण अभिजित खूप वेळा सिंगल दिसला, अभिजित जोडीमध्ये दिसला नाही, त्यांची जोडी निक्की सोबत आहे, तरी पण अभिजित बिग बॉसचा जो नियम आहे तो पाळत नाही आहेत आणि यामुळे घरचे जे बाकी सदस्य आहेत ते त्रासले आहेत आणि त्यांना पण भीती आहे की जर असेच रूल्स तुटतील तर बिग बॉस आपल्याला शिक्षा देणार। आणि म्हणूनच घरातले कंटेस्टंट अभिजितच्या मागे लागल्यात की तुम्ही रूल्स तोडू नका, तुम्ही जोडीने राहा, तुम्ही सिंगल राहू नका। पण अभिजित ऐके ना, अभिजित पण आता निक्कीची भाषा बोलायला लागल्यात, अभिजित पण आता निक्की सारखं वागायला लागल्यात, असं आर्याला पण वाटत आहे। आणि आर्याला पण असं वाटत आहे की अभिजित 2 दिवसातच पूर्णपणे चेंज झालेले आहेत, म्हणजे अभिजित सावंत निक्की प्रमाणे वागायला लागल्यात, तिच्या प्रमाणेच बोलायला लागले आहेत। घनश्याम पण अभिजितला बोलतो की नियम तोडू नका, आम्हाला शिक्षा भोगावी लागेल। सूरज पण अभिजितला बोलत आहे की तुम्ही नियम तोडताय, तुम्हाला जोडीमध्ये राहायला पाहिजे, पण नाही, अभिजित ऐकायलाच तयार नाही। अभिजितने एवढे नियम तोडले आहेत, तर अभिजितला याची काय शिक्षा मिळते हे तर पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं अभिजित आणि निक्कीच्या या बिहेवियरसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।